नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 11 वरील आपण समजून घेऊया हा स्वाध्याय पाहणार आहोत. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 11 वरील आपण समजून घेऊया हा स्वाध्याय. प्रश्न, खालील वाक्य वाचा. अ. नीरजला आंबा, केळी, पेरू ही फळे आवडतात. आ. अरे तू केव्हा आलास? विद्यार्थी मित्रांनो, वरील वाक्य पुन्हा वाचूया. अ. नीरजला आंबा, केळी, पेरू ही फळे आवडतात. आ. अरे तू केव्हा आलास? विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यांमध्ये स्वल्पविराम चिन्ह वापरल्यामुळे ही वाक्ये आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजतात. लक्षात ठेवा, वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा त्या शब्दानंतर असे चिन्ह देतात. या चिन्हाला स्वल्पविराम असे म्हणतात. स्वल्पविराम हे चिन्ह आल्यास वाचताना थोडे थांबावे लागते, स्वल्प विराम घ्यावा लागतो. स्वल्पविराम असलेली आणखी काही वाक्य आपण वाचूया, म्हणजे स्वल्पविराम चिन्ह असलेली वाक्य कशी वाचावीत हे आपल्या लक्षात येईल. अ. आईने लाडू, करंजी, चकली, चिवडा हे पदार्थ बनवले. आ. दादा मी येऊ का तुझ्या सोबत? ई. काय ग, तू आज शाळेत गेली होतीस का? ई. साहेब म्हणाले सर्वांना मदत करा. उ. परीक्षेला येताना पेन्सिल, पट्टी, खोड रबर आणा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी स्वल्पविराम आहे त्या ठिकाणी थोडा विराम म्हणजेच स्वल्पविराम म्हणजेच थोडे थांबून पुढे वाचायचे असते. एकाच जातीचे शब्द एका पुढे एक आल्यास स्वल्पविराम दिला जातो. खालील उतारा वाचा. अजयला आजीच्या काही गोष्टींची मजा वाटायची. त्याची आजी गोठ्यातल्या गाय वासरांशी बोलायची, बागेतल्या फुलझाडांशी बोलायची. गाय देखील आजीला पाहून हंबरायची आणि वासरू बागडायचे. वरील परिच्छेदामध्ये अजय, आजी, गोठा, गाय, वासरे, बाग, फुलझाडे ही व्यक्ती, प्राणी आणि वस्तू यांना दिलेली नावे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, निरनिराळ्या वस्तूंच्या, पदार्थांच्या, व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात. त्यामुळे वरील परिच्छेदातील अजय, आजी, गोठा, गाय, वासरे, बाग, फुलझाडे ही नामे आहेत. प्रश्न, खालील वाक्यातील नामे अधोरेखित करा. रोहित मित्रांसोबत खेळायला गेला. या वाक्यातील नामे आहेत रोहित, मित्र. आ. सीमा, रिया, तेजल या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या वाक्यामध्ये सीमा, रिया, तेजल, मैत्रिणी ही नामे आली आहेत. ई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या वाक्यामध्ये कळसुबाई, महाराष्ट्र, शिखर ही नामे आली आहेत. ई. तापी, गोदावरी, कृष्णा आणि भीमा या महाराष्ट्रातील नद्या आहेत. या वाक्यामध्ये तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा, महाराष्ट्र, नद्या ही नामे आली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्यातील नामांना आपण अधोरेखित केले आहे. अधोरेखित केलेले शब्द, वस्तू, पदार्थ, व्यक्ती यांची नावे आहेत
अशा नावांना नामे असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न: राघवऐवजी गीता हे नाम वापरून वाक्य पुन्हा लिहा. अ हा राघव आहे. उत्तर: राघवऐवजी गीता शब्द वापरून ही गीता आहे. आ राघवला खेळायला खूप आवडते. राघवऐवजी गीता वापरून वाक्य असे तयार होईल, गीताला खेळायला खूप आवडते. ई राघव घरकामात मदत करतो. या वाक्यात देखील राघवऐवजी गीता शब्द वापरून वाक्य असे तयार होईल, गीता घरकामात मदत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 11 वरील आपण समजून घेऊया हा स्वाध्याय पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा आपण समजून घेऊया हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.